आणि व्रत करते म्हणे. उठ. आठवलं का? अशी इथे मारली होतीस माझ्या कानाखाली. शेम टू शेम. फटाफट. ये किती वेळा सांगितलं आवाज बंद कर म्हणून. किती वेळा सांगितलंय आवाज करायचा नाही आणि गोंधळ करायचा नाही. विसरलायस तुझी अवस्था कोणी केली ती आधीच मोडून ठेवलेलं आहे. आता तुझं हे बोट सुद्धा असं मोडून ठेवेन मी. कळला? विसरला असशील? आठवण करून देते. लक्षात आहे? राजनने एक सुंदर मुलगी पसंत केली म्हणून तिला बघायला गेला होतास. कमळे अन्नपूर्णा आजी घसरून पडली वाटतं. काय? तुला कसं कळलं? अगं ते अनिका फोनवर बोलत होती ते मी ऐकलं. हसत होती बडबडत होती. बरं झालं पडल्या. लय लागलं नाही नव्हतं त्यासनी. थांब, त्या अनिकेला चांगलंच बघतो आता. ए निंगी थांब. अगं तिच्या संग बोलून काही बी फायदा नाही. आता आपण त्यांच्याकडे जाणं जास्त गरजेचं आहे. कमळे अगं पर त्यासनी आवडेल काय आपण तिकडे गेलेलं? ते काय मला माहित नाही. पुढचं पुढे बघूया. त्यांनी मला हकललं तरी बी चालेल. खरं आत्ता त्यांच्याकडे जाणं महत्वाचं आहे. चला. एवढं सगळं केलं पण मेला नाहीस तू. एकदम चिवट आहे चिवट. काय माहित दोघ जण काय कसलं अमृत ठेवून आले. मरतच नाहीत चालेल. अरे पण तुझी ही जिद्द काय कामाची? काय उपयोग आहे का त्याचा? नुसता आपला मासाचा गोळा एक होऊन पडलेला आहे खुर्चीत. जगायचं म्हणून जगतोयस. पण तुला सांग, तुला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे. पण तू ते बोलू शकत नाहीस आणि याच गोष्टीची मी मजा घेणार आहे. जगलायस ना, हट्टाने जिद्दीने जगलायस ना. बघ आता आपल्या कर्माची फळं. असंच तुला सडवट ठेवणार आहे. या म्हातारीचं काय करायचं ना ते मी बघते. काय नाही, मारून नाही टाकणार आहे. तिची पण तुझ्यासारखीच ढकलगाडी करणार आहे. आता माझा डॉक्टर येईल ना, त्या डॉक्टरना सांगून असं एक इंजेक्शन देणार आहे ना, मारणार नाही. अशीच तडफडत तडफडत राहणार. तुझ्यासारखीच ढकलगाडीत बसून दोघं मग फिरा. ढकलगाडीत. या अरे डॉक्टर साहेब आलात. देवासारखे आलात तुम्ही. या या या. हीच आहे माझी वहिनी. हो बघा सर. मी बघतो. बरं. ओ गॉड, काय झालं? यांना लगेच एक इंजेक्शन द्यावं लागेल. हो का? कसलं? काय झालंय काय? पण म्हणजे इंजेक्शन देण्यासारखं काय झालंय? अहो इंजेक्शन म्हणजे फक्त एनर्जी बूस्ट करण्यासाठी द्यावं लागेल. कारण यांची प्रकृती खूप खालावली आहे. हो द्यावं लागेल. चल. थांबा डॉक्टर. काय झालं आजीसनी? ते का त्यांनी पोटाला काही खाल्लेलं नाही म्हणून त्यांना चक्कर आली. काहीच झालेलं नाही. उगो काय बी औषध देऊ नका तुम्ही त्यासनी. ही कशी काय आली? वहिनीने हिला घराबाहेर काढलं होतं, आठवत आहे ना? ए काय आहे तुझं? बाहेर हो. मी इथनं कुठं बी जाणार नाही. आजींना आता माझी गरज आहे आणि मी त्यांच्यासाठी आलो. त्यांना बरं वाटलं का जातो मी इथनं. खरं तोवर मी इथनं कुठंच जाणार नाही. डॉक्टर तुम्ही या. डॉक्टर जातो मी. काही वाटलं तर मी तुम्हाला फोन करेन. थँक्यू. बरं. अच्छा. माझ्या
वहिनीला उगीच त्रास देऊ नको. तू निघ आधी. तू निघ म्हटलं ना ग. चल निघ. आत्या, कमळी इथून कुठेही जाणार नाही. राजन, राजन चुकतोयस तू. बस, मला उगाच आवाज चढवायला लावू नकोस आत्या. ठीक आहे, करा तुमच्या मनासारखं करा. तुम्हाला जो काही गोंधळ घालायचा आहे ना तो घाला, पण माझी वहिनी कळलं ना. फ्रँकली स्पीकिंग आई, मला अनिकाचं प्रोजेक्ट खूप आवडलं. अगं किती चांगलं होतं, किती पोटेन्शियल होतं त्या प्रोजेक्टमध्ये. बाकीचे प्रोजेक्ट बघितलेस तू, ब्लडी वेस्ट ऑफ टाइम. तसंच काही नाही रोहित. इनफॅक्ट मला बऱ्याच स्टुडंट्सचं प्रेझेंटेशन, त्यांच्या आयडियाज आवडल्या. आणि कमळीचं प्रेझेंटेशन आणि आयडिया सुद्धा खरंच खूप चांगली होती. आई अगं, आता इन्व्हेस्टर्सला इन्व्हेस्ट करायचं नव्हतं, सो बट इट वॉज गुड. कम ऑन आई, हे बघ, इन्व्हेस्टर्स सगळ्यात आधी विचार करतात तो प्रॉफिटचा. आणि ह्या प्रोजेक्टमधून काय प्रॉफिट मिळणार होतं त्यांना, आणि आपण तरी काय उत्तर देणार होतो की खेड्यातल्या मुलांना आणून आम्ही शाळा काढतोय. आई, आपण प्युअर बिझनेस करतोय, आपण एनजीओ चालवत नाही आहोत. काम डाऊन रोहित. आता हे सगळं बोलून काय उपयोग आहे? कमळीचं प्रेझेंटेशन तसंही सिलेक्ट झालं नाहीच आहे. आणि झालं असताना तरी सुद्धा मी तुला सांगते, यावर्षी कमळी पास होणार नाहीये. सो सगळं तुझ्या मनासारखंच झालं असतं. बरं झालं मी तिथे वेळेवर पोहोचलो, नाहीतर तुम्ही त्या कमळीला विनर म्हणून डिक्लेअर सुद्धा केलं असतं. एनिवेज, बरं, उद्या आपली इन्व्हेस्टर्स आणि फॉरेन डेलिगेट सोबत महत्वाची मीटिंग आहे, त्या मी लाईन अप करून घेतो. आलोच. राधिका, कोणाला तरी माझ्यासाठी कॉफी पाठवायला सांग. अडाणी मी नाही, अडाणी तू आहेस, कळलं? आणि मी तुला सांगते, कमळी फेल होऊच शकत नाही, कारण ती तुझ्यासारखी मूर्ख नाहीये ना. ए मॉम, काय मॉम, काय करणार आहेस? नीट बोलायचं माझ्यासोबत. काय आहे तुमचं? हा, काय कुत्र्या मांजरासारखं भांडताय? शांत हो. अगं एक, तुला काय हवंय? अनिका, तुझ्याशी बोलते मी. तुला काय हवंय? ग्रॅनी आजी, मला एकच गोष्ट हवी आहे. ती एक्झाम मध्ये पास व्हावी आणि ती गावछाप फेल व्हावी. तर मला ना खूप भीती वाटते, कारण की ना मी एक्झाम मध्ये काय गोंधळ घातला आणि त्या गावछापने काय मध्ये मध्ये केले ना, मलाच कळत नाही. ॲट दिस मोमेंट आय एम व्हेरी स्केर्ड, व्हेरी व्हेरी स्केर्ड. मी कमी त्यातून पुन्हा घरी घुसून आली आहे. होणार, तू पास होणार. तिचं काय करायचं ना ते नंतर बघू. पण एक, तुम्हा दोघींना मी जे काही सांगते ते करावं लागेल. काय? मी आजींजवळ आहे. हा,